माय व 1 घंटा होई गयात. हा ना बाई, काय ती लाईन आणि काय गर्दी ग बाई बायांची. हा पण बरं झालं हा थांबून गेलो. आपले काम होऊन जाईल, परत मग यायची कटकट नको. तेच तर बरं झालं थांबून गेलो. मग होऊन जातं ना एकदाच. आई दादा बघ बरं माही कागदपत्र बरोबर आहे का बघ, आणि घे बरं माझं करून पटकन. हा बघतोय मावशी, दमधरा थोडस, दमधरा. कोणाचा फोन वाजतोय ग बबिता? तुझा फोन आहे का पाहतं? नाही नाही आपला नाही. माझा फोन आहे माझा. अरे दादा घे की मग उचलून. घे उचलून, 2 मिनिटं थांबून घे. आमचं काम काय नाही, आमचं काय नाही तसं. या बायांना ना फुकटची सल्ले लई देऊशी वाटते गड्या. का हो? माय बहीण, तू इथे येऊन लागली का काय? तुम्ही जर सकाळचे धरून फोन उचलून नाही राहिले तर इथं येणार तर कुठे जाईल मी? माय हे काय आता नवीन? इकडून तिकडून आपला नंबर लागला नाही ते काय नवीन सुरू झालं? ये दादा माझा फॉर्म भर पटकन, चल मला घरी जाऊ देतो. हा का बायांचे फॉर्म भरून राहिले का इथं? आणि मला म्हणे फॉर्म बंद आहे. अगं बंदच होते, सकाळी सुरू झाली. विचार बरं यांना किती गर्दी होती. फोन करू करू पागल झाली मी तिकडं. अगं कामात होतो, किती गर्दी होती बरं. तुझा फोन उचलीत बसू का काम करू मी? बोल काय काम होतं, बोल पटकन. या बा आजच्या आज माझा योजनेचा फॉर्म भरा. सगळ्या बायांचे फॉर्म भरले तुम्ही, माझा फॉर्म भरा. घरच्या बाईचा फॉर्म नाही भरते तुम्ही. हा माझ्या भावाला फोन कराल बरं. हा विसरू नका, मुख्यमंत्र्याची बहीण आहे मी. माय व अवघडच बाई आहे काही. या मुख्यमंत्र्याला काही काम नाही, लईच बहिणी करून ठेवल्या यांनी. माझ्या डोक्याला ताप झालाय. संध्याकाळ लोक जर माझा फॉर्म भरला नाही तुम्ही, मला मेसेज आला नाही तर मग पहा तुम्ही. हा माझ्या हक्काचे पैसे मला जर पडले नाही ना, मग तुमच्याकडून तुमचा कसा पगार काढते मी. अगं भरतो, इथं कुठं तमाशा करते आता. चाल वय घरी, चाल भरतो तुझा फॉर्म. का रे भाऊ, साऱ्या जगाचे फॉर्म भरून राहिला, द्यायचा होता ना बायकोचा फॉर्म भरून द्यायचा ना तुम्ही. आओ मावशी, तुम्हाला काय माहिती हा? हिचा जर मी फॉर्म भरला आणि हिला जर पैसे आले ना, ही महिन्यातून 4 वेळा माहेराला पळल. आधीच माहेराला जाऊ 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 बाहेर खाऊ मायावर आजारी पडायची आली. ती 3,000 आले, अजून माहेराला पळल. मग तर झालंच. माय बाबा अवघड हो माय तुमचं. काय सांगत आता, जाऊन दे. या चला, कोणी पुढचं, चला द्या बरं फॉर्म. पुढचं काय रे दादा, आधी माझंच आहे ना, माझंच करून घे ना. बरं मी काय म्हणतो, तुमचा आधार आहे का? आधार आधार द्या बरं. अरे भाऊ कोणाचाच आधार नाही रे आम्हाला, खरं सांगते. मावाला नवरा एकटा करतो सगळं, कोणाचाच आधार नाही. अहो मावशी, आधार कार्ड मागू राहिलो, द्या बरं पटकन. हा मग असं म्हण ना, आधार कार्ड म्हण ना. ते कागदपत्रांची पिशवी त्याच्यातच ठेवली बघ, आधार कार्ड सगळे कार्ड दिले बघ. इथं एक बहीण सांभाळली जाय ना, मुख्यमंत्र्यांनी कशा एवढ्या बहिणी करून ठेवल्या आहे. अरे बरं आहे ना भाऊ. हा आजकाल सख्खे भाऊ कामात नाही येते, मग ठेव तरी बरा. तेच तर हा आमना खर्च पाणी सुटी जास. हा नवरा 1 रुपया हातमा नाही देस. या बायांच्या हातात पैसा आला ना, या काय करतील आणि काय नाही हेच कळत नाही. चांगल्या नवऱ्याच्या ताब्यात होत्या, पण आता पैसा आल्यावर काय करतील आणि काय नाही. सगळ्या बाया अशा नाही राहत बाबा, आज थोडे असतं. हा सगळ्यांचे फार्म झाले, माझंच कावर अडकवला रे. आवरला पटकन, उशीर होऊन राहिला ना मला. अहो थांबा, सिस्टमला लोड येऊ राहिला. हा थांबा थोडशा. माय व सगळ्यांचे भरले गेले, माय टायमालाच लोड येऊन राहिला काय कम्प्युटरला. हा कर बाबा काहीतरी तू आता. बरं मी काय म्हणस दादा, मन पैसा मन अकाउंटमा पडी ना. हा हा तुम्ही तो बँक अकाउंट नंबर दिलाय ना, त्याच्यातच तुमचा पैसा जमा होईल. बघ बर बाबा. हा मन नवरा आधीच दारोडेशी, त्यांना हातामा पैसा पडी जास ना. माय व विचारूच नको. बठा तमाशा करस हो, दारू पिसन बठा तमाशा करस. अहो विमला मावशी, तुमच्याच अकाउंटला पैसे पडत आणि मेसेज आल्याला काढून घ्यायचे आपले आपले. अहो माय मला काय कळसते मेसेज आणि बिसेज. हा मन नवरा देखस ना सगळं. हा पाहिजो बरं भाऊ. हा या बाईचं पाहिजो, तिचे पैसे तिच्याकडे चाले पाहिजे, नाही तर मग काय तिचा नवरा दार तोडून टाकल बरं. हा अहो मावशी, आता तुम्ही अकाउंट नंबर दिला त्याच्यावरच जाईन का नाही? हा मग आता आम्ही हे बी कामं करायचे का? तुमचे घरचे भांडणं मिटवायचे का आता आम्ही? पण ज्याला अकाउंटचं कळतच नसल, मग त्याला हातात रोख पैसे द्यायला काही प्रॉब्लेम आहे का दादा? महिन्याच्या महिन्यात रोख पैसे देऊन द्या ना. आता पैसा कमी वाटू राहिलो का ताई? तुमचा भाऊ वाटू राहिला ना मुख्यमंत्री. चला मावशी, झालंय तुमचं पण डन झालंय. आता ना तुम्हाला मेसेज येईल पा. चला बरं झालं, आपल्या सगळ्यांचं होऊन गेलं आता. पण मी काय म्हणते दादा, पैसे कधी पडतील ना अकाउंटला? आता ते काही एवढं मला माहित नाही, पण रक्षाबंधनला सांगेल. आणि कितला पैसा पडत रे भाऊ अकाउंटमा?
आता तर रक्षाबंधनचे तर 3,000 सांगितले सरकारने. मग पुढचं नाही माहीत बाबा आपल्याला. आपल्याकडं फक्त फॉर्म भरायचं काम आहे. पण पाहिजे बरं बाबा, एवढे 100 रुपये गेले फॉर्म भरायला. हा, नाही तर मग व्हायचं 1 महिन्याला यायचे आणि दुसऱ्या महिन्याला नाही यायचे. मग तुझ्याकडे जीव बांधायला आम्ही. हा, महिन्याच्या महिन्याला पैसे पडले पाहिजे. मग कसं आहे, खर्च पाणी जरा बरं पडतो खर्च सुटायला. मित्रा, मी काय म्हणतो, हां बोला भाऊ, काय काम आहे तुमचं? नाही, माझ्या बायकोचा फॉर्म भरला मी तुझ्याकडं 2-4 दिवस झाले. आणि त्याचं ते अप्रूव्ह बी झालं म्हणत्या, मेसेज आला होता. हां हां, मग मग काय झालं? अप्रूव्ह झालं म्हणते ग, आपले होऊन जाईल म्हणजे. अहो, मग माझ्यावाल्या बायकोचा पगार कुठं आहे? हां, अकाउंटला अजून पगार नाही आला ना तिचा. तिचं साड्याचं ब्लाउजाचं बिल अडकलंय ना. हां, ती म्हणे माझ्या खात्यावरून माझा पगार काढून आणा म्हणे. हां, मायवाल्या भावाने पगार टाकलाय म्हणे माझा, तर काढून आणा म्हणे. मग बिलं देऊन टाकू. तर कुठं अकाउंटला पैसाच जमा झाला नाही तिच्या. मुख्यमंत्र्याचं चाललंय ना भाऊ मी. हां, हलक्यात नको घेऊ. तो पैसा खाल्ला काय बायांचा? अरे बापरे, तुझ्या बायकोचा पगार का? कुठं कामाला जातील तुझी बायको? हा पिसर आहे काय मोठी? इथं फुकटचा पैसा अकाउंटला पडणार आहे, शांततेने घ्यायचा तो. हा, तर दम नाही निघणार त्यांना. कळ मारा ना जर शिक. हा, आणि नाही बी आला ना तो, मला डोकं लावायला इथं यायचं नाही. आणि कुठून मी ते बायांचे फॉर्म भरायचे कामं घेतले ना काय? एक एक जण येऊन डोकं खाऊ राहिलं. अप्रूव्ह झालाय ना तो आवाला फॉर्म. गप बस मग आता. रक्षाबंधनला पैसे पडते ना अकाउंटला. आणि नाही बी पडले ना, मला काही घेणं नाही. तुझ्या भावाकडं तुझा साला आहे ना मुख्यमंत्री, जाय त्याच्या घरी जाय. पाहू कसा पाहुणचार करतो तुझा तू तर. आयला जे आलं की ते मुख्यमंत्र्याची बहीण आहे, मुख्यमंत्र्याचा साला आहे. हा, लईच मोठे बाय चालले काय तुम्ही? आणि जा बरं मुख्यमंत्र्याच्या घरी. हा, रात्रभर ठेवतो का तुम्हाला? पाहतोच मी आता. फुकटचे पैसे मिळून राहिले तर जास्त सुचून राहिलं त्यांना. हा, कष्टाचा पैसा नको आणि भेटतंय फुकटचं तर गपगमाने घेऊन टाका ना. हा, मला डोकं नाही खायचं इथं येऊन, समजलं ना? हा, आणि रक्षाबंधनला पैसे येणारे याच्यावर मला काही बोलायचं नाही. आणि नाही बी आले ना तुमचे पैसे, मला त्याच्याशी काही काडी मात्र घेणार नाही. माझं डोकं खायला इथं यायचं नाही. आता फक्त विचारायला आलो ना भाऊ मी बी. हा, काय एवढा गरम होऊ राहिला? आणि या बाय, नाही पैसे पडले ना अकाउंटला, आमच्या फार्माचे पैसे वापस घेईन मी. हा, मी बी लय डेंजर माणूस आहे मग. एवढा भिकार चोट आहे काय तू? हा, बायकोचा पैशावर आहे तर खायचं काय तुला? भिकार चोट कुठली? 100 रुपयासाठी परत येईन का तू? आताच कॅन्सल करतो ना तुझ्या बायकोचा फॉर्म. हा, जाय तू 100 रुपये घेऊन. मग कसा पगार घेतो तेच पाहतो मी बी आता. काय ग बाई, भांडणं कशावरून? तर म्हणे पैशावरून. लई डोकं खाऊन राहिले बरं, माहिती भाऊच लईच डोकं खाऊन राहिले. आणि का रे, सरकारनं नसतेच दिले पैसे तर तुझ्या बायकोचं ब्लाउजाईचं बिलही नसतं भरलं तू? का रे ऐ, सरकारच्या उपकाराला बायका करून ठेवले. हा, भाऊ थंड घे जरशी, तू थंड घे बरं. भाऊ तुम्ही बी समजून घ्या ना. असं कसं? आता आम्ही बी फार्म भरले, एवढं कुठं राहतं का? येईल तेव्हा येईल, आता त्यांच्या हातात थोडी येते. सांगा मावशी, सांगा याला जसं समजून. कोण इड फार्म भरू राहिला तू? का रे? हा, मीचे बोला, काय तुमचं आता? का रे, लाज वाटते का तुला? हा, माझ्या बायकोला फोन केला तू? हा, फोटो काढायला ये म्हणे. हा, काय तुझी बायको आहे काय ती? हा, तुझ्याकडं बायका फार्म भरायला येतात आणि तू त्यांना फोटो काढायला बोलवितो का बरं? हा, हो, काय बोल राहिले तुम्ही? कधी फोन केला मी? बापरे, अजून कोण आला नवीन आता? थांब, बोलवतो माझ्या बायकोला, मग लक्षात येईन तुझ्या चांगलं. अगं काय थोबाडवाशी तू बी तिकडे ये ना इकडं आता. काय हो, आवाज येऊन राहिले? येऊच होता ना तो तुला फोन करणारा, फोटो काढायला ये म्हणे. अच्छा, या. अहो, यांचा फार्म अडकलाय ना, त्यांचा फोटो नाही त्या दिवशी झाला नीट काढून. हा, आणि का रे, तुझी बायको एवढी सुंदर आहे काय? हा, अप्सरा आहे काय ती? तिचा फोटो काढून मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवल तर मग असं सरळ स्पष्ट सांगायचं ना तू अभि. हा, फार्मात फोटो लागतोय म्हणून. आणि या बाय, तुझी बायको फुकटही फोटो काढायला आली ना, मी तिचा फोटो काय माझ्या खिशात ठेवणार नाही ना मोबाईलमध्ये ठेवणार. हा, काळ्या वाहनाची नाही तर काय एक घेऊन येत आहे, नाही तर काय इथं 100 बडकर एक बाया येत्या. हा, कोणाची कंप्लेंट नाही. आणि असा आरोप लावून राहिला तू माझ्यावर. इथून गपचूप निघा आता. हा, आणि काय फार्म भरायला यायचं नाही इथं माझ्याकडं आता. का ग बा चुकणे, नीट ऐकायचं तू अभि. हा, फुकट भांडणं लावून देते. त्याला वाटलं आप सरच बायको काय मायवाली. हा, फुकट बी घेणार नाही या बाईला कोणी.
हो दादा घ्या ना आता फोटो काढून घ्या ना माझा फार्म अडकून जाईल ना माझा परत मग. हाय निघ जीप रे. कवाला फोटो काढीन का मी आता? फार्म भरील का तुझा? निघ तिकडं. गेले ना हातचे 3,000 रुपये आता. हा कोण दिन आता फुकट घर बसल्या? चला बाई मरू दे कुठं तमाशा पाहत बसते आपल्याला झालाय उशीर. हा इडं एक एकच चालू आहे. नाही पण भलता कार्यक्रम बघायला मिळाला बाई आज. हा नाही तर काय बापरे मी तर पहिल्यांदा पाहिलं बाई असे तमाशे. काय त्या भाऊच्या डोक्याला ताण झालाय. भाऊ ते लाडक्या बहिणीचे फार्म चालू आहे का हो? ताई हात जोडतो. फार्म बंद झाले हो ताई. बंद झाले फार्म. जा बरं तुम्ही घरी.